नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्याशी GCC-TBC संगणक टायपिंग कोर्सविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे. हा कोर्स MSCE पुणे यांच्या माध्यमातून राबविला जातो. या कोर्समध्ये इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा 3 भाषांमध्ये टायपिंगच्या परीक्षा घेतल्या जातात. इंग्रजी टायपिंगमध्ये 30, 40, 50 आणि 60 WPM शब्द प्रति मिनिट अशा 4 गती उपलब्ध आहेत. मराठी टायपिंगमध्ये 30 आणि 40 WPM तर हिंदी टायपिंगमध्ये 30 आणि 40 WPM अशा गती उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थी फक्त इंग्रजी 30 WPM किंवा मराठी 30 WPM उत्तीर्ण झाल्यानंतर टायपिंगचा सराव थांबवतात. परंतु माझे वैयक्तिक मत असे आहे की शक्य असल्यास इंग्रजी 30 आणि 40 WPM तसेच मराठी 30 WPM या गती नक्की पूर्ण करा. यानंतर संधी मिळाल्यास इंग्रजी 50 आणि 60 WPM देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जास्त गती मिळाल्यामुळे तुमचे कौशल्य वाढते आणि भविष्यात अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील अनेक लिपिक पदांसाठी इंग्रजी आणि मराठी टायपिंगचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे केवळ एकाच भाषेतील किंवा एकाच गतीचे प्रमाणपत्र पुरेसे ठरत नाही. भविष्यातील संधी लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व गती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायपिंग कोर्ससाठी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित संस्था MSCE पुणे मान्यताप्राप्त आहे की नाही याची खात्री करून घ्या. प्रत्येक अधिकृत संस्थेला MSCE कडून एक स्वतंत्र मान्यता क्रमांक इन्स्टिट्यूट कोड दिलेला असतो. तसेच तुम्ही ज्या कोर्समध्ये प्रवेश घेत आहात तो GCC-TBC हाच अधिकृत कोर्स आहे याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. आज बाजारात अनेक वेगवेगळ्या नावांचे टायपिंग कोर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे योग्य माहिती घेऊनच प्रवेश घ्या, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की टायपिंग हे केवळ एक कौशल्य नसून तुमच्या करिअरचा मजबूत पाया आहे. त्यामुळे नियमित सराव करा, आवश्यक त्या सर्व गती पूर्ण करा आणि तुमचे भविष्य अधिक उज्ज्वल बनवा. धन्यवाद. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या संगणक टायपिंग, शॉर्टहँड आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी जोडलेले रहा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद.